पनवेल विमान हद्दीतील जागेत बदल करून मौजे देवघर येथील गुरुचरण जागा 7/12 क्रमांक 467 महाराष्ट्र शासन वन विभाग यांना कायमस्वरूपी देण्यात कलेक्टर यांनी हा गुरुचरण ताबे कब्जी रजिस्टर नोंद करून दिला। मौजे देवघर 7/12 क्रमांक 467 इतके क्षेत्र असणारा ग्रामपंचायत वरंडे मौजे देवघर येथील इतके क्षेत्रफळ गुरे ढोरे शेळी मेंढी याकरिता उपयोगात असणारे क्षेत्रफळ आहे। देवघर गावचे पूर्ण उत्पन्नाचे साधन हे गुरे दूध तुपते शेळी पालन या व्यवसायावर अवलंबून आहे व ग्रामस्थांचा स्थानिक विकास या गुरुचरणावर अवलंबून आहे। देवघर गावचे सर्वेक्षण करून गुरे शेळी मेंढी पालन याचा गांभीर्यपूर्वक सर्वेक्षण करून सदर 7/12 परत करण्यात यावा व क्षेत्रफळ पूर्णपणे गुरुचरण करून मिळावी या संदर्भात देवघरच्या ग्रामस्थांनी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांची भेट घेतली। मुंबई विमानतळासाठी जी वनक्षेत्राची जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे त्याच्या बदल्यात महसूल विभागाची जागा 467 क्रमांकाचा 7/12 उतारा 2020 मध्ये कलेक्टर रायगड यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर फॉरेस्टला ट्रान्सफर केलाय। देवघर गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय कुक्कुटपालन मेंढी पालन असा आहे। अत्यंत गरीब वस्ती असलेला हा भाग आहे। ही जागा रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन रोहा म्हसळा या ठिकाणी फॉरेस्टची बरीच जागा शिल्लक असून ती जागा रद्द करावी आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी मागणी देवघरकरांनी केली आहे। याविषयी संबंधित मंत्र्यांसोबत मी भेट घेऊन चर्चा करेन व ग्रामस्थांना न्याय मिळवून देईन अशी प्रतिक्रिया पंडित शेठ पाटील यांनी शिवसत्ता टाइम्स न्यूजशी बोलताना दिली आहे। देवघरचे ग्रामस्थ ते मला सकाळी भेटायला आले। त्यांचा विषय असा आहे की मुंबई विमानतळाच्या साठी जी वनक्षेत्राची जमीन मुंबई विमानतळासाठी अधिग्रहण करण्यात आले त्याच्या बदल्यात फॉरेस्टला 467 क्रमांकाचा 7/12 उतारा असणारी जागा 2020 मध्ये कलेक्टर रायगड यांनी ग्रामस्थांचा कुठलाही ग्रामसभेचा ठराव न घेता ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर तो फॉरेस्टला ट्रान्सफर केला। देवघर हे गाव या गावामध्ये लोकांचा मुख्य व्यवसाय दूध पालन मेंढी पालन आणि गरीब लोक राहतात आणि गाव वाढायला कुठलीच जागा तिथे शिल्लक नाही। तर ग्रामस्थांची मागणी आहे की ही जागा अन्य रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धन रोहा म्हसळा या ठिकाणी फॉरेस्टची बरीच जागा गव्हर्नमेंटची शिल्लक आहे तर ती जागा रद्द करावी। देवघर वरंडे ग्रामस्थांची आणि ग्रामस्थांना दिलासा द्यावा या संदर्भात ते मला भेटायला आले होते। त्यांना मी आश्वासित केलं की संबंधित मंत्र्याबरोबर मी मीटिंग घेणार आहे आणि मंत्री मोदयांशी पण संपर्क साधला आणि माझा प्रयत्न राहणार आहे की ग्रामस्थांना दिलासा मिळावा। शिवसत्ता टाइम्स साठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।